एजंट बोलते मी 2 वाजता येईल बोलतो आणि मी आलाय की कसं इथे 12:45 आणि वाजल्यात आता 1. अजून 1 तास मला इथेच उभं राहून काढायचं आहे. चला तर बाईकवरती चाललो आता. तिथपर्यंत बाईकवरती जाईल. त्याच्यानंतर काय असेल पुढचा प्रवास काय माहिती नाही आहे. पण इराणमध्ये सुद्धा आता बाईकवरती तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. माझा विजा आलाय. काल जाणार होतो पण एजंटचा काय कॉलच नाही आला, काहीच नाही आला. नंतर आता माहीत पडलं की मॉर्निंगला मी निघणार आहे इथं, म्हणजे या शिपवरनं. तर म्हणून फटाफट उठलोय. मॉर्निंगचे 6 वाजले होते आणि थंडीसुद्धा भरपूर आहे इथे. तर काही नाही, मस्त गरम पाण्याने आंघोळ केली. कारण आमच्या शिपवरती गरम पाण्याचा ऑप्शन नाही आहे. डायरेक्ट थंड पाण्यानेच आंघोळ करायचे. म्हणून इथे आंघोळ वगैरे करून घेतली. मस्त फ्रेश वगैरे झालोय. आता काय ना, फक्त एजंटचा वेट करतोय बसून. कारण कधी पण येईल तो, म्हणून अगोदर आपणच रेडी राहिलेले बरे आहेत. म्हणून रेडी होऊन बसलोय. एजंट आला की लगेच आपण निघणार आहोत. तर बघू आता किती वाजेपर्यंत एजंट येतोय, किती नाही ते. कारण आता मॉर्निंगचे 6 वाजल्यात. किती वाजता एजंट येईल ते मी तुम्हाला सांगेलच. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तुम्ही कंटिन्यू राहा. मित्रांनो, मॉर्निंगला 6 वाजता रेडी होऊन बसलोय. ते आता 9:30 वाजल्यात. तरी अजून एजंटचा काहीच आता पता नाही आहे. काय माहिती नाही आज तरी मी जातो का नाही शिपवरती. कारण एजंट बोलतो आज जाईल, आज जाईल, आज जाईल, तेच चाललंय. असं करून आजचा दिवससुद्धा उगवलाय. 9:30 वाजल्यात. बघू एजंट कधी येतोय कधी नाही ते. आणि काय ना, सध्या तर पोर्टवरती जात. हे सर्व लँडचे आहेत. ही माझी म्हणजे या शिपवरती मी सध्या स्टेसाठी आहे. ही दुसरी एक शिप आहे. रेफर कंटेनर लोड केल्यात त्यांनी. दुसरे तिथे शिप आहेत. ती एक शिप आहे मित्रांनो. तुम्ही जर झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. ती ॲस्ट्रो 03 म्हणून शिप आहे. त्या शिपवरती सुद्धा मी 1 दिवसाचा स्टे केला आहे मित्रांनो. तर आता काय नाही, सध्या तरी टाईमपास करत आहे मोबाईलवरती. कधी कॉल येईल कधी काय माहिती नाही एजंटचा. तिथपर्यंत बघू काय होतं आणि काय नाही ते. काय नाही, चला तर तुम्ही कंटिन्यू राहा. मित्रांनो, 6 वाजता रेडी होऊन बसलेलो. येईल असं करून परफेक्ट 10 वाजता माझा एजंट आलाय मला घ्यायला. एवढं तास बसून आणि हा माझा एजंट आहे. तर आता चाललो आहे शिपवरती. आता इकडनं कसं जाईल कसं नाही ते तुम्हाला पुढे समजेलच. तर बघत राहा तुम्ही पुढे. आता काय, आणि भरपूर गरमीसुद्धा आहे, थंडीसुद्धा लागते. काय माहिती नाही काय नाही. चला तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता झालं आहे माझं इमिग्रेशन वगैरे. आता जातो इकडनं, कसं जातो ते काय माहिती नाही. ते इमिग्रेशनचं आहे. हे पोर्ट आहे, लेंगे पोर्ट. चला तर बाईकवरती चाललो आता. तिथपर्यंत बाईकवरती जाईल. त्याच्यानंतर काय असेल पुढचा प्रवास काय माहिती नाही आहे. पण इराणमध्ये सुद्धा आता बाईकवरती ट्रीटमेंट थोडा हे करतोय. कारण कधी परत बाईकवरती फिरायला भेटेल नाही भेटेल काय माहिती नाही इराणमध्ये. म्हणून आज फिरून घेतोय. स्पीड ब्रेकरला आता मरीन लाईनला आल्यासारखं वाटतं. बरोबर. ते पण बरोबर.
بدتر شد اینقدر بندر شلوغ شد دو سه روزه هرچی کرمانشاهی ریخته हा बोल मित्रांनो. काय नाही, एजंटने कारमध्ये बसवलंय आणि निघालो इकडनं. आय थिंक 2 ते 3 तासाचा रस्ता आहे. 10:30 वाजता निघालो. आता बघू कधीपर्यंत पोहोचतोय. 15 वाजता. आणि पूर्ण समुद्र किनारीवरनं रस्ता आहे. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला डोंगर डोंगर. असं वाटतं राजस्थानला आलोय की काय. कंटिन्यू राहा, कधीपर्यंत पोहोचतोय ते बघू आता. मित्रांनो पूर्ण राजस्थान पूर्ण वाळवंट आणि वाळवंट असतं, दुसरं काय. حقیقتش امسال من نگرم نه اون پسره یه میگون نمیاره ماهی میاره ببین نه خود مشرف میدونی خود همه جلوش एका बाजूला डोंगर आहेत तर एका बाजूला समुद्र आहे. मित्रांनो फायनली मी आता बंदराबादला पोहोचलो. 12:45 वाजल्यात, म्हणजे 12:45 10:30 निघालं होतं. पूर्ण बसून हालत खराब झालं आहे. आता बघू माझा एजंट कधी येतोय, कारण मला इथे उभं राहायला सांगितलं आणि तो येत आहे. आता बघू कधी येतो आणि कधी नाही ते. आणि हेच मला तर आय थिंक असं वाटते की लास्ट टाईमसुद्धा मी जेव्हा आलेलो तेव्हासुद्धा मी इथेच उतरलो होतो. बघू आता काय होते आणि काय नाही ते. चला तर बघू आता काय होते आणि काय नाही. मित्रांनो जस्ट माझ्या एजंटला फोन केलेला. एजंट बोलतो मी 2 वाजता येईल बोलतो. आणि मी आलाय की कसं इथे 12:45 आणि वाजल्या आता 1. अजून 1 तास मला इथेच उभं राहून काढायचं आहे. काय माहिती काय ते कंटाळा आला मित्रांनो. 2 वाजेपर्यंत इथे उभं राहून काय करू, टाईमपास समजत नाही आहे. बघू आता टाईमपास करत उभा आहे. फक्त येता जाता गाड्या बघत आहे, फक्त गाड्या जातात येतात, ते दुसरं काहीच नाही. बघू आता तो कधी येतो आणि कधी नाही ते. मित्रांनो मी शिपवरती गेलेलो. शिपवरती गेल्यानंतर समजलं जो माझा एक पार्टनर होता फहीम म्हणून, त्याचा आज साइन ऑफ झाला आहे. म्हणजे एक जण करून चालल्यात एक हप्त्याने. आता मी सुद्धा हॉटेलला आला आहे. माझा साइन ऑफ कधी आहे काय माहिती नाही. सोहेलचा उद्या आहे, म्हणजे सोहेलची उद्याची फ्लाईट आहे. सोहेल उद्या निघणार आहे, पण तो आज निघाला आहे सिराज एअरपोर्टसाठी. आणि दुसरे ते एक जण चालले. ते इकडचा ऑनर बोलतो की 7च महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतं बोलतो. समजत नाही मग 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट कशाला साईन करतात. आता बघू मग हॉटेलला आला आहे. कधी जातो आहे कधी नाही, कारण कॅप्टन तर बोलतो नाही जायचं बोलतो, तुला परत शिपवरती यायचं मी बोलेल बोलतो. बघू आता काय होते आणि काय नाही ते. मी कंटिन्यू राहतो. हॉटेल स्टे किती दिवस आहे बघू आता आपला. तर मी सध्या आला आहे हॉटेलमध्ये. अजून तर रूममध्ये नाही गेला. रूम कशी आहे कशी ते मलासुद्धा नाही माहीत आहे. मित्रांनो खूप भारी वाटलं. आपल्या देशाचा फ्लॅग इराणमध्ये आहे. भारी वाटलं. चला तर बघू आता काय होतं आणि काय नाही ते.